नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 26 मार्च 2025च्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, तसेच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। तसेच या व्हिडिओमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह PDF तुम्हाला हवी असेल तर ती PDF डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवर त्याची PDF तुम्हाला मिळून जाईल। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय आहे, माजी संसद सदस्यांची पेन्शन वाढून किती होणार आहे। मित्रांनो, जे माजी संसद सदस्य होते म्हणजेच काय तर जे खासदार होते त्यांची पेन्शन आधीच्या 25,000 रुपयावरून वाढवून आता 31,000 रुपये इतके होणार आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 31,000। त्याचबरोबर सध्या जे खासदार आहेत त्यांचं मासिक वेतन होतं 1,00,000 रुपये, ते आता वाढवून 1,24,000 इतकं करण्यात येणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, केंद्र सरकारनं संसद व माजी संसद सदस्यांच्या वेतन, भत्ता आणि पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। आणि मित्रांनो, हा निर्णय आहे तो 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। तर या ठिकाणी पहा, सध्या संसद सदस्यांना म्हणजे खासदारांना प्रति महिना 1,00,000 रुपये इतकं वेतन आहे, ते पुढे 1,24,000 इतकं करण्यात येणार आहे। दैनंदिन भत्ता त्यांना 2,000 रुपये मिळतो, तो वाढवून 2,500 रुपये इतका करण्यात येणार आहे। तसेच जे माजी संसद सदस्य आहेत म्हणजेच काय माजी खासदार आहेत त्यांची पेन्शन आहे ती 25,000 रुपयावरून वाढवून 31,000 रुपये इतकी करण्यात येणार आहे। ठीक आहे, पुढे पहा दुसरा प्रश्न, वरुण नौदल सरावात भारताकडून कोणते लढाऊ विमान सहभागी झाले होते। या ठिकाणी पहा, वरुण नौदल सराव हा भारत आणि फ्रान्समध्ये होणारा एक नौदल सराव आहे, ज्याचं आयोजन अरबी समुद्रामध्ये करण्यात आलं होतं। तर मित्रांनो, यामध्ये भारताकडून MiG-29K हे लढाऊ विमान सहभागी झालं होतं, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर फ्रान्सकडून राफेल M हे लढाऊ विमान सहभागी झालेलं होतं। तर या ठिकाणी पहा, वरुण युद्धाभ्यास किंवा वरुण नौदल सराव हा भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये होतो आणि हा 2025 मध्ये 19 ते 22 मार्च 2025 या कालावधीमध्ये अरबी समुद्रामध्ये पार पडलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, यामध्ये फ्रान्सकडून राफेल M आणि भारताकडून MiG-29K ही लढाऊ विमानं सहभागी झाली होती। ठीक आहे, पुढे पहा तिसरा प्रश्न, वारकरी संप्रदायातील मानाचा मानला जाणारा आद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम पुरस्कार कोणाला देण्यात आला। मित्रांनो, मागच्या वर्षीच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता। हा जो आद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम पुरस्कार आहे तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देण्यात आलेला आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 एकनाथजी शिंदे। तर या ठिकाणी पाहायचं आहे, या मागच्या महिनाभरातच एकनाथजी शिंदे यांना पुण्यामध्ये शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे जीवन गौरव पुरस्कार देखील देण्यात आलेला होता। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, भारताने कोणत्या ठिकाणी FATFचा खाजगी क्षेत्र सहयोगी मंच 2025 चे आयोजन केले होते। या ठिकाणी पाहायचं आहे, FATF म्हणजे काय, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स। ठीक आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स। तर मित्रांनो, याच्या अंतर्गत भारतानं खाजगी क्षेत्र सहयोगी मंच म्हणजेच काय तर PSCF म्हणजेच प्रायव्हेट सेक्टर कन्सल्टेटिव्ह फॉरमचं आयोजन मुंबई या ठिकाणी केलेलं होतं। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 मुंबई। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा माहिती कशी आहे, भारत 25 ते 27 मार्च 2025 दरम्यान मुंबईत 3 दिवसांचा FATF खाजगी क्षेत्र सहयोगी मंच 2025 आयोजित करणार आहे। मित्रांनो, FATF म्हणजे काय, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स। तसेच PSCF म्हणजे काय, प्रायव्हेट सेक्टर
कन्सल्टेटिव्ह फॉरम. मित्रांनो, या फॉरमचं आयोजन भारतानं मुंबई या ठिकाणी केलं होतं. कधी केलं होतं? 25 ते 27 मार्च. ठीक आहे. पुढे पहा 5वा प्रश्न. 2025 हे छत्तीसगड विधानसभा स्थापनेचे टिंबटिंब महोत्सवी वर्ष आहे. मित्रांनो, 24 मार्च 2025ला छत्तीसगड या राज्यानं विधानसभेचा 25वा स्थापना दिवस म्हणजेच काय तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. लक्षात काय ठेवायचं आहे? छत्तीसगड राज्याची स्थापना कधी झाली तर ती झाली होती 1 नोव्हेंबर 2000 या दिवशी छत्तीसगडची स्थापना झाली होती. तर या ठिकाणी पहा छत्तीसगडबद्दल महत्त्वाची माहिती. छत्तीसगडनं 24 मार्च 2025ला विधानसभा स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा केला. तर मित्रांनो, यासाठी जो समारंभ आयोजित केला होता तो कुठे केला होता? छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी केला होता आणि त्यासाठी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी उपस्थित होत्या किंवा या महोत्सवात त्यांनी सहभाग घेतला. ठीक आहे. तर मित्रांनो, छत्तीसगड राज्याची निर्मिती कधी झाली होती? 1 नोव्हेंबर 2000 या दिवशी. ठीक आहे. पुढे पहा छत्तीसगडबद्दल माहिती. छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000ला करण्यात आली होती. राजधानी रायपूर, राज्यपाल रामेन डेका, मुख्यमंत्री विष्णुदेव साई. या ठिकाणी फक्त विधानसभा आहे, विधान परिषद नाही. विधानसभेमध्ये 90 जागा आहेत, राज्यसभेच्या 5 जागा निवडून जातात, तर लोकसभेच्या 11 जागा निवडून जातात. ठीक आहे. तर मित्रांनो, छत्तीसगडचे क्षेत्रफळ किती आहे? 1,35,192 चौरस किलोमीटर. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने छत्तीसगडचा भारतामध्ये 9वा क्रमांक लागतो. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा महत्त्वाची माहिती आहे. रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्ष, सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष, हीरक महोत्सव म्हणजे 60 वर्ष, अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष आणि शताब्दी किंवा शतक महोत्सव म्हणजे 100 वर्ष. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6. नुकतीच अशोक सिंग ठाकूर यांची INTACH च्या अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड किती वर्षांसाठी करण्यात आली आहे? मित्रांनो, नुकतीच अशोक सिंग ठाकूर यांची INTACH च्या अध्यक्षपदी निवड झाली. तर मित्रांनो, ही निवड आहे ती 3 वर्षांसाठी, पुढील 3 वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पहा INTACH म्हणजे काय? इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज. तर मित्रांनो, याचे अध्यक्ष म्हणून अशोक सिंग ठाकूर हे 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले गेले आहेत. तर या ठिकाणी पहा INTACH म्हणजे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज याची स्थापना आहे ती 1984 साली करण्यात आली होती. ठीक आहे. पुढे पहा 7वा प्रश्न. भारत जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? मित्रांनो, भारत हा जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या अहवालानुसार भारताचा GDP आहे तो मागच्या 10 वर्षामध्ये 105% वाढलेला आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी पहा अमेरिकेचा 66% आणि चीनचा 44% वाढलेला आहे. तसेच जपानचा जो वृद्धी दर आहे तो स्थिर आहे. त्या मानानं भारताचा दर हा खूप जास्त आहे. त्यामुळे लवकरच भारत हा जपानला मागे टाकून
4थ्या क्रमांकावर येऊ शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा पहिले 5 देश कोणते आहेत. सर्वात वर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकाला चीन, तिसऱ्या क्रमांकाला जर्मनी, 4थ्या क्रमांकाला जपान आणि 5व्या क्रमांकाला भारत. ठीक आहे. तर लवकरच भारत हा याच दरानं पुढे गेला तर जपानला मागे टाकू शकतोय. ठीक आहे. पुढे पहा 8वा प्रश्न. नुकताच लोकप्रिय नागरी उत्कृष्टता पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे. मित्रांनो, नुकताच लोकप्रिय नागरी उत्कृष्टता पुरस्कार आहे तो संघमित्रा गायकवाड यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर त्यांचं नाव मित्रांनो अनिल काशी मुरारका आणि मंदाकिनी यांनी सुचवलं होतं. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा यांचं योगदान कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, सक्षमीकरण, त्याचबरोबर कोल्हापूरमधील 6 गावं दत्तक घेणं आणि नर्सिंग स्कूल चालवणं यासाठी या प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. त्यासाठी त्यांना नागरी उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं, लोकप्रिय नागरी उत्कृष्टता पुरस्कार हा संघमित्राताई गायकवाड यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढे पहा 9वा प्रश्न. राष्ट्रीय सागरी खेळ 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जात आहेत. मित्रांनो, राष्ट्रीय सागरी खेळ 2025 आहेत ते महाराष्ट्रातील नवी मुंबई या ठिकाणी आयोजित केले जात आहेत. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 महाराष्ट्र. तर या ठिकाणी पहा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा यांच्या हस्ते नवी मुंबईमध्ये राष्ट्रीय सागरी खेळ 2025चे उद्घाटन करण्यात आलं. ठीक आहे. तर मित्रांनो, यामध्ये 20हून अधिक खेळ खेळले जाणार आहेत. तसेच यासाठी सागरी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. तसंच डॉक्टर PT उषा यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात जलतरण आणि टेबल टेनिस या स्पर्धांचं देखील त्यांनी उद्घाटन केलं. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, 2025चे सागरी खेळ महाराष्ट्रातील नवी मुंबई या ठिकाणी पार पडत आहेत. ठीक आहे. आणि मित्रांनो, या खेळांचं उद्घाटन आहे ते PT उषा यांनी केलं. ठीक आहे. पुढे पहा 10वा प्रश्न. राष्ट्रीय जल जीवन मिशनमध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे. मित्रांनो, राष्ट्रीय जल जीवन मिशनमध्ये महाराष्ट्र आहे तो 18व्या स्थानी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या यापैकी काहीच नाही. म्हणजे पर्याय 4. ठीक आहे. या ठिकाणी पहा राष्ट्रीय जल जीवन मिशनची सुरुवात आहे ती 15 ऑगस्ट 2019ला करण्यात आली होती. आणि मित्रांनो, याचं ध्येय काय होतं तर 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करणे. तर मित्रांनो, यासाठी जी कामगिरी केली गेली त्यामध्ये महाराष्ट्र आहे तो 18व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असाल तर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.